आणि मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केले। धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप जरांगेंनी केला। मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा जरांगेंचा आरोप आहे। आरोपींची वारंवार धनंजय मुंडेंसोबत भेट झाली आहे। माझ्या गाडीचा अपघात घडवून हत्येचा कट रचल्याचा जरांगेंचा आरोप आहे। धनंजय मुंडेंकडून खालच्या पातळीवर राजकारण सुरू असल्याचं जरांगे म्हणतात। कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय। त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती। ती बैठक धनंजय मुंडेने सोडली। हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला आधी। मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं, आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असेच। तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं। मग नंतर झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला। हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू, तिथं थांबला। मग त्यांनी सांगितलं, मी तुला व्यवस्था करून देतो। ते काय सापडा तो मला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं। म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा। मग त्यांची काय चर्चा झाली तिथं, झाले गेले। हे बघा, याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संग भेट झाली। भाऊबीजेच्या तिथं जाऊन हे कट त्यांनी पुन्हा त्याच्या